नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आजच्या या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो। पोलीस भरती कारागृहाची अपडेट असणार आहे। पोलीस भरती कारागृह भरतीची पदे जे आहे ते वाढलेली आहे, याची ऑफिशियल जाहिरात सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो। तुम्हाला या व्हिडिओमध्ये किती जागा वाढलेली आहे ते सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तुम्ही हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा। जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा अशा प्रकारच्या नवीन अपडेटसाठी। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओला लेट न करता याची जी ऑफिशियल जाहिरात आहे, जे प्रसिद्ध झालेली आहे ते आपण बघूया। यामध्ये बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, 2 एप्रिल 2025 ला ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता कारागृह विभागाच्या आस्थापनेवरील नवनिर्मित 2000 आणि बाह्य यंत्रणेद्वारे कंत्राटी पद्धतीने भरावयाच्या 14 अशा एकूण 2014 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत ही जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये बघू शकता तुम्ही प्रस्तावना काय मांडलेली आहे। इथे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र राज्य। त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही प्रस्तावना यांनी मांडलेली आहे की जागांमध्ये वाढ झाली पाहिजे म्हणून माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सचिव समितीने कारागृह विभागाच्या आस्थापनेवरील पदाचा आढावा घेऊन 5068 पदांच्या सुधारित आकृती बंदासंबंधीचा शासन निर्णय दिनांक 12/8/2022 रोजी निर्गमित करण्यात आला। यानंतर शासन निर्णय गृह विभाग दिनांक 6/10/2023 द्वारे कारागृह विभागाच्या आस्थापनेवर विविध संवर्गात 2000 पदे नव्याने निर्माण करण्यात आली। त्यामुळे कारागृह विभागाच्या आस्थापनेवर एकूण पदसंख्या 7068 इतकी झाली। त्याचबरोबर इथे बघू शकता नवीन पदनिर्मित आकृतीबंध विचारात घेऊन शासन निर्णय गृह विभाग दिनांक 7/10/2024 द्वारे कारागृह विभागाच्या आस्थापनेवरील 4564 अस्थायी पदांना राजपत्रित 121 पदे व अराजपत्रित 4443 पदे दिनांक 1/9/2024 पासून 28/2/2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती। सदर मुदतवाढ दिनांक 28/2/2025 रोजी संपुष्टात आली आहे। त्याचबरोबर इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, तसेच कारागृह विभागाच्या आस्थापनेवर प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या एकूण 7067 जे पदे आहेत, त्याचबरोबर 7053 नियमित पदे व 14 बाह्य यंत्रणेद्वारे कंत्राटी पद्धतीने भरावयाच्या 14 पदांपैकी यापूर्वी 2504 पदांचे आणि संदर्भ क्रमांक 9 येथील शासन निर्णय गृह विभाग दिनांक 2/4/2025 द्वारे 2549 पदांचे रूपांतर इथं बघू शकता स्थायी पदांत करण्यात आले आहे असं त्यांनी म्हटलं आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर इथं बघू शकता आता कारागृह विभागाच्या आस्थापनेवरील नवनिर्मित 2000 आणि बाह्य यंत्रणेद्वारे कंत्राटी पद्धतीने भरावयाच्या 14 अशा एकूण 2014 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याची विनंती अपर पोलीस महासंचालक महानिरीक्षक कारागृह सुधार सेवा महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाने केली आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे शासनाचा निर्णय काय आलेला आहे ते सुद्धा बघू शकता। कारागृह विभागाच्या आस्थापनेवरील नवनिर्मित 2000 आणि बाह्य यंत्रणेद्वारे कंत्राटी पद्धतीने भरावयाच्या 14 अशा एकूण 2014 अस्थायी पदांना 1/3/2025 पासून ते दिनांक 31/8/2025 पर्यंत याद्वारे मुदतवाढ देण्यात येत आहे। इथे शासनाने क्लिअर केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे तुम्हाला समोर जे आहे 2014 पदांची मुदतवाढ इथे केलेली आहे। हे शासनाचा निर्णय आहे विद्यार्थी मित्रांनो आणि ही जाहिरात सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे। ही जाहिरात तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल प्रवेश SSC मध्ये भेटून जाणार। ही जाहिरात भरपूर मोठी आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथे वाचू शकता। त्यामध्ये तुम्हाला ही जी जाहिरात आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनल प्रवेश SSC इथे भेटणार। अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलसोबत जोडून राहा विद्यार्थी मित्रांनो। भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसोबत। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि शेअर करा। तर भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग। जय हिंद, जय भारत।